तुम्ही कधी गरम तव्यावरती शॅम्पू टाकून बघितला आहे का? काय होतं ना, तव्याचा वापर हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये 2 वेळ करावाच लागतो. पोळी करण्यासाठी, भाकरी करण्यासाठी. आणि जर तुम्ही अॅल्युमिनियमचा तवा वापरत असणार तर अशा पद्धतीने बॉर्डरला काळी थर साचत चालते आणि ही एवढी वाढत चालते, नंतर एक पूर्ण काळा थर या अॅल्युमिनियमच्या तव्यावरती साचला जातो. जर तुम्ही हे व्यवस्थित घासलं नाही तर याला क्लीन करणं फार अवघड होऊन जातं. जर तुमच्याकडे अॅल्युमिनियमचा तवा असेल किंवा लोखंडी तवा असेल किंवा नॉनस्टिक तवा असेल, तिन्ही तवे तुम्ही याच पद्धतीने क्लीन करू शकता. फक्त मायन्यूट चेंजेस तुम्हाला करावे लागतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिले मंद आचेवरती तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. मंद आच करायची कारण यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट घालायचे आहेत, त्यामुळे आपल्याला तवा मंद आचेवरती ठेवायचा आहे. जो शॅम्पू तुम्ही वापरता तो शॅम्पू तुम्हाला इकडे घ्यायचा आहे. साधारणतः इकडे बघा 1 रुपयाचा एक पाऊच आहे, तर अर्धा पाऊच मी इकडे वापरत आहे. तुम्ही कोणताही शॅम्पू इकडे घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे शॅम्पू नसेल किंवा तुम्हाला वापरायचा नसेल तर इथे तुम्ही जे आपलं निरमा असतो ना त्याचा वापर करू शकता. सेकंड इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे व्हिनेगर. व्हिनेगर बघू शकता मी किती घातलंय. जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर इकडे तुम्हाला 1 लिंबाचा रस टाकायचा आहे आणि त्याचे साल बिलकुल फेकायचे नाही आहेत. ते कसे वापरायचे हेही मी तुम्हाला समोर सांगणार आहे. 1 लिंबाचा रस टाकून थोडंसं पाणी तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सोल्युशन आता सगळ्या आपल्या तव्याला लावून घ्यायचं आहे. सेम पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे. लोखंडी तवा असेल तर तुम्हाला घासायची सुद्धा गरज पडणार नाही. अॅल्युमिनियमच्या तव्याला थोडंसं तुम्हाला बॉर्डरला घासावं लागेल. त्यानंतर घ्यायचा आहे बेकिंग सोडा. हो, जो बेकिंग सोडा तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये वापरता तो आपल्याला इकडे टाकायचा आहे. फक्त हाफ टीस्पून, जास्त टाकायचं नाही. जास्त टाकलं तर हे बघा रिॲक्शन व्हायला सुरुवात झाली आणि तव्याच्या खाली पडेल. त्यामुळे आपल्याला फक्त हाफ टीस्पून हे घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे फसफसायला लागले, यांची रिॲक्शन व्हायला सुरुवात झाली आहे. देन आपल्याला लागणार आहे बेकिंग पावडर. बेकिंग पावडर 1 टीस्पून घालायचं आहे आणि सगळं काही मिक्स करायचं आहे. आता हे जेव्हा आपण मिक्स करायला लागतो हे सोल्युशन असं फसफसायला लागतं आणि हे सोल्युशन आपल्या तव्याला पूर्ण कानाकोपऱ्यात लागलं गेलं पाहिजे. खाली जो काही तवा आहे तो सुरूच आहे, तो आपण बंद केला नाही पण मंद आच केलेली आहे. हे करत असताना एकदम काळजीपूर्वक तुम्हाला करायचं आहे. लोखंडी तवा तर आपण इझिली घासून क्लीन करू शकतो, पण अॅल्युमिनियमचा तवा घासण्यासाठी नाकीनऊ येतात आणि जर हाताने घासायचं म्हणलं तर खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर घ्यायचं आहे अर्ध लिंबू. अशा पद्धतीने बघा फोर्क घ्यायचा आणि फोर्कला अशा पद्धतीने ते लावायचं आहे. आता जर तुम्ही पहिलेच व्हिनेगर ऐवजी लिंबाच्या रसाचा वापर केला असेल तर ते साल तुमच्याकडे असेल, बस त्या सालेला अशा पद्धतीने फोर्क लावायचा आणि हे सोल्युशन आणि हे जे काही लिंबाचा रस आहे हा पूर्ण आपल्या काठोकाठ अशा पद्धतीने जिथे खूप जास्त काळपट थर साचला आहे तिथे तुम्हाला करायचं आहे. आता जर तुम्ही लोखंडी तवा घेतला तर ह्या स्टेजला जेव्हा तुम्ही हे असं पसरवणार तर तुम्ही बघणार लोखंडी तव्यावरचा पूर्ण काळपट थर निघून गेलेला असेल. पण मात्र जर तुम्ही अॅल्युमिनियमचा तवा घेतला असेल तर तुम्हाला थोडेसे जास्त कष्ट करावे लागतील. जर तुम्ही नॉनस्टिक तवा घेत असेल तरी सुद्धा ते निघून जाईल. फक्त अॅल्युमिनियमच्या तव्याला आपल्याला फर्दर पुढे प्रोसेस करावी लागणार आहे. ती मी तुम्हाला समोर सगळं काही इन डिटेल सांगणार आहे. या पद्धतीने मंद आचेवरतीच खाली चालू आहे आणि हे अशा पद्धतीने आपण सोल्युशन लावून घेत आहोत. आता बघा हे जेव्हाही आपण करत आहोत यावरची जी काही चिकटचिवट झालेली लेअर असते ना ती पूर्ण या सोल्युशनने निघून जाते. त्याचबरोबर ही जी काही बॉर्डरला एकदम काळपट लेअर जमलेली आहे ही सुद्धा निघण्यास खूप मदत होते. आता जर तुमचा अॅल्युमिनियमचा तवा अगदी काळा कुट्ट झाला असेल तर काय करायचं, तर मोठ्या आचेवरती अॅल्युमिनियमचा तवा मस्त गरम करून घ्यायचा आहे. त्याची काळी थर जी आहे ती पूर्ण गरम होते आणि नंतर सराटा वगैरे घेऊन तो काढायचा. जेवढा जमेल तेवढा त्या सराट्याने काढून घ्यायचा आणि नंतर तुम्हाला ही सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मी जो अॅल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे तो तव्याच्या फक्त बॉर्डर घाण झालेली आहे. त्यामुळे मी इकडे जी पहिली प्रोसेस तुम्हाला सांगितली आहे ती केलेली नाही आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता हे सोल्युशन आता आटायला लागलंय. इथपर्यंत आपल्याला गॅस सुरूच ठेवायचा आहे, म्हणजे जो काही मधल्या भागातला एरिया आहे किंवा बाकीचा जे चिकटचिवटपणा आहे तो निघून जातो आणि जे बॉर्डरला काळवटपणा झालेला आहे तो सुद्धा खूप इझिली निघतो जर आपण अशा पद्धतीने केलं तर. आता आपण जेव्हाही हे करतो ना तर याची जी काही लिंबाची साल आहे ना ती आता या स्टेजला शिजलेली असते आणि यातला पूर्ण लिंबाचा रस यामध्येच तुम्हाला पिळून घ्यायचा आहे. लिंब हे जे आहे खूप जबरदस्त आहे क्लिनिंग साठी आणि एक छान असा क्लिनिंग एजंट आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ती म्हणजे अशा पद्धतीची तारेची घासणी. आता तुम्ही म्हणाल तारेची घासणी घ्यायला काय गरज आहे,
तुम्ही बघणार एवढं जादुई काम करते ना, तुम्हाला अगदी 20 ते 30 सेकंद लागतील ही पूर्ण बॉर्डर काढायला. जर तुम्हाला साधी घासणी घ्यायची असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता इकडे मी काय केलंय, थोडा तवा ना मध्येच बंद केला होता, खूप गरम झाला होता कारण हात भाजतात हे करायला. पण आता बॉर्डर घासायची, आता तुम्ही बघा किती व्यवस्थितरित्या हे क्लीन निघते जर गरम असले. पण एकदम याने करायचे, हवं तर आधी गरम करून घ्या आणि नंतर शांततेने हे करा. आता बघा इथे आपण अल्युमिनियमचा तवा वापरलाय म्हणून आपण ह्या घासणीचा वापर करत आहोत. जर तुम्ही नॉनस्टिकचा तवा घेत असणार तर इथे तुम्हाला या घासणीचा वापर करायचा नाही, एकदम सॉफ्ट घासणीचा वापर करायचा आहे. पण नॉनस्टिक तवा एवढं सगळी प्रोसेस केल्यानंतर पूर्ण निघून जाईल. आणि लोखंडी तव्याला तुम्ही कोणतीही घासणी किंवा तो जो दगड असतो लोखंडी तवा घासायचा तो घेऊ शकता. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर लेअर बघा मी जास्त घासत सुद्धा नाही आहे आणि ती काळी लेअर पूर्ण निघून गेली आहे. आता हा तवा चांगला गरम आहे, थोडंसं मी त्यावरती पाणी टाकून घेते आहे आणि हात भाजावे नाही म्हणून मी इकडे याला सांडशीने पकडते आहे. तुम्ही सांडोस पकड जे म्हणत असणार याला त्याने पकडायचं किंवा मग एखादा रुमाल वगैरे घ्यायचा आणि त्याने हे घासून घ्यायचं. आता इथे 2 प्रकारच्या घासणीचा वापर तुम्ही करू शकता. एक म्हणजे तारेची घासणी आणि दुसरी म्हणजे काळी घासणी भेटते बघा. ती घासणी सुद्धा थोडीशी हार्ड असते, त्या घासणीचा सुद्धा तुम्ही इकडे वापर करू शकता. आता जर तुमचा अल्युमिनियमचा तवा हा फार काळपट झाला असेल तर पहिले याला जर तुम्हाला असं वाटलं की नाही निघला तर तुम्ही सेकंड टाइम पुन्हा ती प्रोसेस फॉलो करायची आहे. पण खूप काळा झाला असेल तर पहिले तुम्हाला सगळ्यात पहिले तो कडक हे करून ती जर लेअर काढली तर तुम्हाला सेम अशा पद्धतीने फॉलो करायचं आहे. आता मी बघा जी घासणी घेतली आहे पकडायला त्याच घासणीचा वापर तुम्ही खरं तर करू शकता. जर तुम्ही अल्युमिनियमचा तवा हा डेली जर व्यवस्थित घासला ना तर अशा पद्धतीने बॉर्डर होत नाही, तो पूर्ण काळपट होत नाही. बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की अल्युमिनियमचा तवा जोपर्यंत काळा होत नाही, करपत नाही तोपर्यंत यावरती पोळ्या येत नाही. हा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पण मला असं वाटतं हा जर व्यवस्थित घासला तर पांढरा शुभ्र हा निघतो. या पद्धतीने आपल्याला घासायचं आहे. हे सगळं केल्यानंतर जर तुम्ही डिशवॉश लिक्विड वापरत असणार किंवा साबण वापरत असणार त्याने तुम्हाला हे व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा घासून घ्यायचं आहे आणि हा एकदम क्लीन निघतो बघा. मी बघा फक्त 20 ते 30 सेकंद हे घासलेलं आहे आणि जास्त मला काहीच घासायची गरज पडली नाही आणि नंतर स्वच्छ असा आपल्याला हा धुवून सुद्धा घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल. ही जी प्रोसेस आपण करतोय फक्त अल्युमिनियमच्या तव्यासाठी करत आहोत, जी एंडिंगची आता ही घासायची. लोखंडी तव्या आणि नॉनस्टिक तव्यासाठी तुम्हाला करायची गरज नाही. पण जर तुमचा नॉनस्टिक तवा सुद्धा खूप जास्त घाण झाला असेल तर तुम्हाला घासणीने हा थोडाफार तर घासावाच लागेल. आता तुम्ही बघू शकता बॉर्डरला थोडंफार काळं आहे बघा. तर हे काळं जे आहे पुन्हा हा तवा गरम करायचा, हवं तर लिंबू थोडंसं घासायचं, निघून जातं. हे आता मी नेक्स्ट टाइम डबल केलं तर पुन्हा निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या स्वच्छ असा आपला तवा निघालेला आहे. किती काळा कुट्ट झाला होता, किती बॉर्डरवरती काळी लेअर जमा झाली होती ती पूर्ण नाहीशी झालेली आहे. सेम पद्धतीने जेव्हाही तुम्ही पोळ्या करता, भाकरी करता तर पटकन यावरती काय करू शकता की लिंबू पिळून तुम्ही घासून घेतलं ना तर तुम्हाला जास्त टेन्शन नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. हा व्हिडिओ बघायचा बिलकुल विसरू नका.